तर जैन संस्कृतीच्या अंमलाखाली आणलेली आहेत. सर्वत्र जैन फूड, जैन अमुक, आता जैन हवा, जैन पाणी, जैन माती हे होऊ शकतं या महाराष्ट्रामध्ये. पण तुम्ही आमचे राजे महाराजे, सेनापती, महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे. कुठे गेल्या आता सगळ्या त्या मराठा संघटना, कुठे गेले ते मराठा अस्मितेचे आमचे सगळे सहकारी. तारा राणीविषयी जर अशा प्रकारची वक्तव्य धर्मांतर दाखवणारी होत असतील तर नुसता निषेध करून चालणार नाही. सगळ्यात आधी निषेध हा एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ते तिकडे उपस्थित होते आणि त्यांनी तिथे साधा बरोबर काढला नाही. कदाचित त्यांना तारा राणी माहीत नसावा. त्यांनी ताराबेन ऐकला असेल, त्यांनी कदाचित ताराबेन ऐकला असेल. पण त्या तारा राणी आहेत महाराणी शिंदेजी, त्या महाराणी तारा राणी आहेत लक्षात घ्या. हंबीरराव मोहित्यांची कन्या आहे ती, शूर हंबीरराव मोहिते. आणि शूरवीर आणि राष्ट्र संरक्षक हे फक्त महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला आले आणि ती सगळे अस्सल मराठी माणसं आणि मराठी वीरांगना होत्या. बोला. या प्रकरणामध्ये सरकारनं तातडीनं जैन धर्मगुरू नयन पद्मसागर महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला पाहिजे का? फडणवीसांना वाटत नाही की ह्या तारा राणी संदर्भात अपमान झालाय म्हणून? मी कशाला सांगायला, त्यांना काय वाटतंय? आम्ही का सांगायला पाहिजे? एकनाथ शिंदेना का वाटत नाही? सुनेत्राताई पवारांना का वाटत नाही? आमच्या मनोज जरांगे पाटलांना का वाटत नाही? काय हे सगळ्यांना वाटलं पाहिजे. तुम्ही कायदा आणलाय ना धर्मांतर विरोधी वगैरे, काय धर्म स्वातंत्र्य. मग ह्या मुनी महाराजांना हे स्वातंत्र्य कोणी दिलं की हंबीरराव मोहित्यांची कन्या महाराणी तारा राणीला परस्पर जैन म्हणून घोषित करण्याचं हा अधिकार दिला कोणी? आणि महाराष्ट्र सरकार हे शंडासारखं बघत राहिलं. आता तुमचे मुख्यमंत्री आहेत ते सांगायला हे खपवून घेणार नाही संजय राऊतांचं वक्तव्य वगैरे. नका घेऊ खपवून, माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी बोलतोय हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे. मंगल प्रभात लोढांचं नाव दुसऱ्या एका जैन म्हणून सांगितलं की ते विधानाच्या मागे आहे. मी त्याच्यामध्ये पडणार. मंगल प्रभात लोढांना तारा राणी माहिती आहेत का? इतिहास महाराष्ट्राचा माहिती आहे का? तारा राणी या स्वराज्यासाठी लढल्या, लोढा टॉवर उभारण्यासाठी लढल्या नव्हत्या किंवा ट्रम्प टॉवरला संरक्षण देण्यासाठी लढत नव्हत्या. त्यांच्या लोढा ट्रम्प टॉवरला त्या हिंदू मराठा साम्राज्यासाठी तारा राणीचा संघर्ष होता. हे बहुतेक ह्यांना माहीत नसेल. बोला पुढे काय झालं, काय सांगलं? पण महापौर म्हणतात की त्यांच्या औषधामुळे माझा घशाचा आजार बरा. कोणाच्या औषधामुळे? असं आहे की खराच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरा वाटतं. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दिवसाकुठल्या अवयवाला गुण असतो. खरात प्रकरणाचा उल्लेख केला तर गोत्याचा पाय खोलात या अनुषंगानं केसरकर हे दिवसागणिक रोज अडचणीत येतात. आता जी नवी पदाधिकाऱ्यांची यादी जबाबदाऱ्या निश्चित केल्या त्यातून केसरकरांना डावलले. श्रीकांत शिंदे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली. कुठली? मुंबईची? मुंबई ठाणे अशी सगळी जबाबदारी हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय नाही. काय आहे की त्यांनी असं सांगितलं की मी एकटाच नव्हे तर 39 जण जात होते आमदार होत्या. आणि त्यांच्या खिशात जी यादी आहे माझ्या माहितीप्रमाणे त्या 39 पैकी 33 लोक शिंदे गटाचे होते असं ते म्हणतात. ती आता केसरकरांनी यादी बाहेर काढली पाहिजे. ती बोली और क्या? आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये महायुती सरकारने 1100हून अधिक
निर्णय घेतलेले आहेत शाळेत. ते निर्णय अंमलात येणार आहेत का? त्याने घेतलेले निर्णय हे ठेकेदारांच्या हिताचेच आहेत, ते अंमलात येणार नाहीत. कॅबिनेटमध्ये गेल्या काही महिन्यातल्या कॅबिनेटमध्ये असे कोणते निर्णय झाले जे महाराष्ट्राच्या किंवा जनतेच्या हिताचे आहेत मला सांगा. त्यांच्या निर्णयाला विचारते कोण? बोला, हिंदी में क्या है? कहाँ? एलपीजी कमर्शियल और केटीएफ की कीमतों में भारी बढ़ोतरी होती है। अरे भाई वो तो होगी ही ना. आप सरकार